नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे या कॉलेजचं फर्स्ट इयरचं MBBSचं फी स्ट्रक्चर पाहणार आहे. कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किती फीस लागणार आहे या कॉलेजमध्ये हे आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये. या PDF मध्ये आपल्याला दिसतंय बघा, ही यावर्षीचं लेटेस्टचं PDFचं आहे आणि यामध्ये यावर्षीचं MBBSचं फर्स्ट इयरचं फी स्ट्रक्चर आहे बघा. तर आपण सुरुवात ओपनपासून करूया. तर ओपनची ट्यूशन फी आहे बघा 12,36,956 रुपये आणि ओपनची डेव्हलपमेंट फी आहे बघा 1,85,544 रुपये. या दोघांचं आपण टोटल केलं तर 14,22,500 रुपये एवढं ओपनच्या विद्यार्थ्यांना इथं पर इयर आपल्याला द्यावं लागेल. एवढी फी आहे बघा ओपनच्या विद्यार्थ्यांना. आणि अदर फीजमध्ये आपण जर बघितलं तर लायब्ररी डिपॉझिट 5,000 रुपये, लॅबोरेटरी डिपॉझिट 5,000 रुपये, हे दोन्ही डिपॉझिट रिफंडेबल आहेत बघा. ही आपल्याला ॲडमिशन घेताना पे करावी लागेल आणि MBBS संपल्यानंतर आपल्याला हे 5 आणि 5,000 रिफंड होऊन जातील, त्याची काही चिंता नाही. त्यानंतर आपण युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन बघितली तर त्याला आपल्याला लागेल 10,500 रुपये. युनिव्हर्सिटी सेल्फ फायनान्स युनिट फी बघितली त्यांना आपल्याला लागेल 100 रुपये. युनिव्हर्सिटी प्रो रेटा डेव्हलपमेंट फंड 630 रुपये. जसं आपल्याला टोटल बघितलं तर 21,230 रुपये एवढी ओपनची अदर फीमध्ये आपल्याला फी लागेल बघा. आणि हॉस्टेल बघितले तर हॉस्टेल फीमध्ये आपल्याला 76,000 एवढी रक्कम तिथे भरावी लागेल. आणि हॉस्टेल डिपॉझिट 5,000 रुपये हे बी आपल्याला रिफंड होईल जेव्हा केव्हा आपलं MBBSचे 5 वर्ष संपतील. त्यानंतर आपल्याला 5,000 रुपये रिफंड होतील. पण दरवर्षी आपल्याला 76,000 तर पे करावेच लागतील. जोपर्यंत आपल्याला MBBS आहे 5 वर्ष 76,000 पे करावे लागतील. तर हॉस्टेलचं आपण टोटल फीस घेतली तर 81,000 अशी होती आहे बघा. तर ओपनच्या विद्यार्थ्यांना ट्यूशन अँड डेव्हलपमेंट 14,22,500, अदर फी 21,230 आणि हॉस्टेल फी 81,000 एवढी लागत आहे बघा या कॉलेजसाठी. तर आपण OBCच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूयात. तर OBCच्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फी आहे बघा 6,18,478 रुपये आणि डेव्हलपमेंट फी आहे बघा 1,85,544 रुपये. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन फी ही ओपनच्या हाफ असते, त्यामुळे तिथे बघा आपण वर पाहू शकतो की 50% ऑफ आहे त्यांना. त्यामुळे त्यांची टोटल होते बघा 8,04,22 रुपये. आणि अदर फी बघितली तर लायब्ररी डिपॉझिट 5,000 रुपये, लॅब डिपॉझिट 5,000 रुपये, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन 3,200 रुपये, सेल्फ फायनान्स युनिट फी 100 रुपये, युनिव्हर्सिटी प्रो डेव्हलपमेंट फी 630 रुपये. या सर्व अदर फीजचं आपण टोटल केलं तर 13,930 रुपये असं होतं आहे. त्यापैकी 10,000 रुपये आपल्याला 5 वर्षानंतर रिटर्न भेटतील. आणि हॉस्टेल फी बघितली तर 76,000 रुपये आणि हॉस्टेल डिपॉझिट 5,000 रुपये. याचं टोटल केलं तर 81,000 रुपये असं होतं आहे. आणि यामध्ये ही 5,000 हॉस्टेल डिपॉझिट रिफंड होऊन जातील आपल्याला. आणि हॉस्टेल फी ही सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेमच असते, त्यामध्ये काही वेगळेपणा नसतो. यानंतर आपण EWS कॅटेगरीसाठी बघूयात. EWS कॅटेगरीसाठी ट्यूशन फी OBC एवढीच आहे 6,18,478 रुपये. दोन्ही कॅटेगरीची सेम ट्यूशन फी आहे, पण डेव्हलपमेंट फी EWSची अर्धी आहे ओपन OBCपेक्षा. ती आहे बघा 92,772 रुपये. या दोन्हीचं टोटल केलं तर 7,11,250 रुपये एवढी EWSची ट्यूशन प्लस डेव्हलपमेंट फी होते बघा. आणि अदर फीमध्ये बघितलं तर 5,000 लॅब डिपॉझिट, 5,000 लायब्ररी डिपॉझिट, 3,200 रुपये युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन, 100 रुपये सेल्फ फायनान्स, 100 रुपये डेव्हलपमेंट, 630 रुपये डेव्हलपमेंट फंड म्हणून द्यावे लागते. याचं टोटल होतं बघा 13,930 रुपये. त्यामध्ये 10,000 रिफंडेबल आहेत. आणि हॉस्टेल फी बघितली तर 76,000 रुपये हॉस्टेल फी आणि 5,000 रुपये डिपॉझिट, तर टोटल 81,000 रुपये एवढे लागतील बघा हॉस्टेल. तर आपण टोटल करू शकतो वर 7,11,250, अदर फी 13,930 आणि हॉस्टेल फी 81,000 एवढी EWSच्या विद्यार्थ्यांना पे करावे लागतील. आता आपण SC ST कॅटेगरीवर आलो तर SC ST कॅटेगरीला ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फी लागत नसते. तर त्यांचं ट्यूशन आणि डेव्हलपमेंट आपण पाहू शकतो 0 आहे आणि टोटल 0. तर त्यांना ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फी ही सरकार पे करत असते, त्यामुळे त्यांना काही लागत नाही. त्यांना अदर फीज आणि हॉस्टेल फीस एवढेच खर्चे लागतील. तर आपण ते बघितलं तर त्यांना अदर फीजमध्ये लॅब डिपॉझिट 5,000 रुपये, लायब्ररी डिपॉझिट 5,000, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन 3,200, सेल्फ फायनान्स 100, प्रो डेटा डेव्हलपमेंट फंड 630
13,930 एवढे ऑदर फीजमध्ये त्यांना लागतील. त्यामधलेही 10,000 रिफंडेबल आहेत. आणि यानंतर हॉस्टेल बघितले तर 76,000 हॉस्टेल फी राहील 1 वर्षासाठी. आणि त्यानंतर हॉस्टेल डिपॉझिट 5,000 टोटल 81,000 आणि 13,930 एवढीच फी SC/STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागेल. यानंतर आपण अदर रिझर्वमध्ये बघितलं VJNT SBC त्यांची ट्युशन फी आहे बघा 0 पण त्यांना डेव्हलपमेंट फी भरावी लागेल. ती आहे बघा 1,85,544 तर दोन्ही मिळून टोटल होतं आहे बघा 1,85,544. अदर फी सर्वांना असते म्हणून यांना बी असेल 5,000 लायब्ररी डिपॉझिट 5,000 लायब्ररी डिपॉझिट 3,200 रजिस्ट्रेशन फी आणि 100 सेल्फ फायनान्स युनिट फी आणि प्रोरेटा 630 13,930 एवढी अदर फीजमध्ये VJNT SBC या विद्यार्थ्यांना लागतील. आणि हॉस्टेल फी 76,000 एवढी लागेल आणि 5,000 हॉस्टेल डिपॉझिट तर टोटल 81,000 एवढे लागतील. आणि जर आपल्याला इन्स्टिट्यूशन कोटामध्ये जर आपण मेरिटमध्ये येत नसेल तर आपल्याला इन्स्टिट्यूशन कोटामधून या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला बघा जी नॉमिनल फी आहे त्याच्या 3 पट आपल्याला पे करावी लागते. बघा तिथे आपल्याला दिलेलं आहे बघा महाराष्ट्र स्टेटमधून जर तुम्ही असाल आणि तुम्हाला इन्स्टिट्यूशन कोटा पाहिजे असेल तर तुम्हाला ट्युशन फी द्यावी लागेल बघा पर इयरची 37,10,868 आणि डेव्हलपमेंट फी द्यावं लागेल बघा 5,56,632 ह्या दोघांचं टोटल केलं तर 42,67,500 एवढं त्याचं टोटल होतं आहे बघा. आणि त्यांच्या अभी अदर फीजमध्ये बघा 5,000 लायब्ररी डिपॉझिट 5,000 लॅब डिपॉझिट युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन 54,550 सेल्फ फायनान्स 100 आणि डेव्हलपमेंट फंड 630 अदर फीजचं टोटल होतं आहे बघा 65,280 आणि हॉस्टेल फी 76,000 आणि 5,000 डिपॉझिट तर 81,000. जर आपल्याला कॉलेज मेरिटवर भेटत नसेल आणि आपल्यामध्ये एवढी फी भरण्याची कॅपेबिलिटी असेल तर आपण बघू शकता कॉलेज मेन पुणे सिटीमध्ये आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण इन्स्टिट्यूशन कोटामधून फारच पैसे लागतात. त्यापेक्षा आपण आउट ऑफ स्टेट कॉलेज बघितले तर आपल्याला मिळून जाईल. आणि यानंतर पाहूयात पेमेंट ऑफ फी डिमांड ड्राफ्ट. आता आपल्याला याचं पेमेंट ऑफ पेपर इन फेवर ऑफ श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या नावाने काढावं लागणार आहे. कारण ते डायरेक्ट फीस घेत नसतात, ते फीस DDच्या फॉर्ममध्ये घेत असतात. तर आपल्याला DD श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या नावाने काढावे लागेल. अजून कोणाला काही शंका असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारावं. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा. धन्यवाद.